आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अशी का बघतीयेस? हे कसली शिक्षा देतेस तू विक्रांतला? हे बघ गिरिजा, विक्रांत सारखा मुलगा तुला शोधून सापडणार नाही। आणि हल्ली मुलं कशी वागतात ते बघतेस ना, आपल्या डोळ्यांसमोरचं उदाहरण आहे डॉक्टर जयंत। नाही कळतंय का, लक्षात येतंय का मी काय म्हणतेय ते? गिरिजा, विक्रांत समोरून तुला लग्नाची मागणी घालतोय। काय लकी आहेस तू, कसला गोड मुलगा आहे तो, किती चांगला माणूस आहे, योग्य आहे तुझ्यासाठी। शांत कायस गिरिजा? तुझा फोन कुठे? फोन दे मला। काय? हा म्हणजे फोन करायचा त्याला, सॉरी म्हणायचं। हे बघ, ताणायचं नाही, प्रकरण ताणलं ना की मग तुटतं। सॉरी म्हण आणि मिटवून टाक, चल। गिरिजा अगं बोल काहीतरी, मी एकटीच बडबड करते। ऐक ना सोनल, मी विक्रांतला फोन करणार नाहीये। का? तो माझ्यापासून जितका लांब राहील ना तितकंच बरं आहे। आता त्याचं रेश्मा बरोबर लग्न होणार आणि दोन्ही घरच्या लोकांना पण आम्ही लांब राहणंच अपेक्षित आहे। रेश्माशी लग्न होणार आहे म्हणून तू बॅकफुटला जाणं मला नाही पटत। नाही तुला नसेल पटत, पण तो फक्त माझा मित्र आहे। मग एक चांगला मित्र, चांगला प्रियकर, चांगला नवरा नाही का बनू शकत? गिरिजा, इथे मुलींची तक्रार असते, माझा लाईफ पार्टनर माझा चांगला मित्र नाही बनू शकत। तुझा चांगला मित्र तुझा लाईफ पार्टनर व्हायला रेडी आहे, पण तुझं काहीतरी भलतंच चाललंय। नाही असं काय केलंय ग त्याने? सोनल, सोनल अगं, आई बाबांनंतर जर कोणी माझ्या सगळ्यात जवळचा होता ना तर तो म्हणजे विक्रांत होता। आई बाबांनंतर माझा सगळ्यात जास्त विश्वास विक्रांतवर आणि आमच्या मैत्रीवर होता, पण त्याने सगळ्यांसमोर त्याचं माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं आणि त्या विश्वासाला तडा केला। गिरिजा अगं, प्रेमच तर व्यक्त केलं ना त्याने, मग ह्यात त्याचं काय चुकलं? आणि ज्या माणसाबद्दल इतकं काय काय बोलतेस ना, त्याने तुझ्यासाठी काय काय केलंय हे लक्षात घे। नाही म्हणजे मला हे तुला वेगळं सांगायची गरज नाहीये। डॉक्टर, गिरिजा मयेकर हिने चोरी केलेली नाहीये। सगळ्यांनी ऐका, या मोबाईल मध्ये एक व्हिडिओ आहे, या व्हिडिओ मध्ये कोणी चोरी केली आणि तो मोबाईल गिरिजाच्या पर्स मध्ये कसा गेला, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत। सगळे बघा हा व्हिडिओ, हा तुमचा पुरावा आणि यात जो दिसतो तो खरा चोर। तू आज खूप मदत केली आहेस माझी। तू नसतास तर मी काय केलं असतं, हर्षदाला कसं शोधलं असतं मला माहित नाही। गिरिजा, गिरिजा डोळे उघड, गिरिजा चल ये, हळू ये, हळू ये। हे घे पैसे। अरे विक्रांत, हे बघ, मला तुला एवढंच सांगायचं, योग्य वेळी लग्न होणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकाच योग्य जोडीदार मिळणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे। केवळ योग्य जोडीदार नाही म्हणून कित्येकांच्या आयुष्याची माती झालेली मी पाहिली आहे गिरिजा। विक्रांत सारखा मुलगा नाही ग मिळणार तुला परत। अगं, तुझा लाईफ पार्टनर तुझ्या जीवाभावाचा मित्र आणि तुला ओळखणारा माणूस आहे, किती मोठी गोष्ट आहे ही। हे बघ, तो काही निर्णय घेशील ना तो विचारपूर्वक घ्या, हवं तर आपण बोलू यावर। ऍटलीस्ट मी म्हणते म्हणून तरी याचा विचार कर ना, प्लीज गिरिजा, प्लीज।
विवेकचा फोन. हॅलो. सॉरी. का? अक्षराच्या साखरपुड्या दिवशी तुला भेटू नाही शकलो ना म्हणून. ठीक आहे. काय झालं, तू बिझी आहेस का? नाही. काही झालंय का? तुला कसं कळलं? अच्छा, म्हणजे काहीतरी झालंय. काही नाही. ठीक आहे, मला जर तुला सांगावंसं वाटत नसेल तर ठीक आहे. नाही अरे, असं नाही. पण उगाच माझे प्रॉब्लेम्स तुला सांगून काय होणार आहे? अगं, स्ट्रेस कमी होतो. आपलं टेन्शन आपण दुसऱ्यांना सांगितलं की जरा टेन्शन कमी होतं. एकदा बोलून तरी बघ. काही नाही रे. माझा लहानपणीचा मित्र विक्रांत, त्याने अचानक मला प्रपोज केलं. आमची खूप घट्ट मैत्री होती, पण त्याने प्रपोज केल्यावर मी शॉकच झाले रे. मला अजिबात अपेक्षित नव्हतं. हे सगळं ना खूप चुकीचं वाटतंय मला. पण गिरिजा, त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली, यात त्याचं काय चुकलं? नाही, तो चुकला नसेलही, पण मला राग आला. राग? मला वाटलं तू हो बोलली अशी. शक्यच नाही. विक्रांत माझा खूप चांगला आणि जवळचा मित्र आहे, पण त्याच्या पुढे मी त्याचा कधीच विचार केला नाही. तो एक माणूस म्हणून, एक मित्र म्हणून खूप चांगला आहे. आणि बघ ना, आत्ताही आमच्यात एवढं भांडण झालंय, तरी तो माझ्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. तो एवढा महत्वाचा असेल तर एकदा विचार करून बघ ना गिरिजा. तू का त्याची एवढी बाजू घेतो? नाही, मी बाजू घेत नाहीये. तूच त्याच्याबद्दल बोलतेस, विचार करतेस, म्हणून मनातलं बोललो. हे बघ, शेवटी जो काही निर्णय असेल तो तुलाच घ्यायचा आहे, आणि मला माहिती आहे तू विचार करूनच निर्णय घेशील. विवेक, विक्रांत, ज्याला मी माझा सगळ्यात चांगला मित्र मानायचे, त्याने मला सांगितलं की त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आणि तू, जो माझ्यावर प्रेम करतो, तो हे सगळं एका चांगल्या मित्रासारखं ऐकून घेतोय, आणि त्यावरून मला हे सांगतोय की त्या मुलाचा विचार कर. विवेक, एक बोलू का? हां, बोल ना. आपण लवकरात लवकर भेटूया का? नाही, म्हणजे तुझा समजूतदारपणा बघून मला तुला भेटावंसं वाटतंय. चालेल का? हां, भेटू ना आपण. सांगतो मी तुला. ठीक आहे. ठीक आहे, काळजी घे. हां, बाय. बाय. काय झालं आई? अशी का बसलीस? अरे, तुझ्या समोर तुझ्या आईचा अपमान एक तिराईत मुलगी करते आणि तू काहीच करत नाहीस. मग मी काय करू? बसलीये सगळ्याचा विचार करत. हे बघ आई. काय काय तिनं तुझ्या आईला सगळ्यांसमोर माफी मागायला लावली, आणि तरीही तू नक्की माझा मुलगा विक्रांतच आहेस ना? बरं, हे सगळं नंतर झालं. त्याआधी तुझं त्या मुलीवर प्रेम आहे असं चार चौघात कसं सांगतोस? कोण आहे ती? अप्सरा?
एक लोअर मिडल क्लास मुलगी आहे ती गिरिजा. अरे जिचे 2 वेळचे जेवायचे वांदेत ना, अशा मुलीवर प्रेम करतोस तू? हे बघ आई, मला तुझं स्पष्टीकरण नकोय. समज उद्या जर का गिरिजा ह्या घरातली सून म्हणून आली तर कशावरून ती मला या घराच्या बाहेरचा रस्ता दाखवणार नाही? बोल ना. आई तुझ्या सुरावरूनच कळतंय विक्रांत, तुझ्या मनातलं तिच्यावरचं प्रेम माझ्या आईच्या मायेच्या वरचढ होतंय. कमाल आहे तुझी विक्रांत. अरे त्या मुलीनं वय आदर काहीही न बघता सगळ्यांसमोर मला माफी मागायला सांगितली, कारण तू. मी? हो, कारण तू तिच्या प्रेमात वेडा आहेस हे तिला माहितीये. तू तिच्याकरता काहीही करू शकतोस हे तिला माहितीये, आणि म्हणून ती काहीही करू शकते. हे बघ आई, ती अशी वागली कारण तू तिच्या आईला वाटेल ते बोललीस. तूच एकदा आठव तू काय काय बोललीस ते. तू एक स्त्री आहेस ना, तिची आई पण तुझ्यासारखीच आहे. आणि गिरिजाचं काय ग, तिच्या जागी कोणी असतं तर हेच केलं असतं. विक्रांत, हे बघ आई, मी तिची बाजू वगैरे काही घेत नाही. माझ्या मनाला जे वाटलं ते मी बोललो. हो का? अगं तुला किती थांबवण्याचा प्रयत्न केला मी, पण तू ऐकतच नव्हतीस. अरे ती गिरिजा तुझ्या आईला वाटेल तसं बोलली, त्याचं तुला काहीच वाटत नाहीये का? उलट तू मलाच बोलतोयस. मला तर वाटतं त्या गिरिजाने तुझ्यावरती कुठली मोहिनी तर टाकली नाहीये ना? गाई काय बोलतेस तू? बघ ना, तुला तुझ्या स्वतःच्या आईबद्दल प्रेम, माया, जिव्हाळा काही उरलेलं नाहीये. आई तुला गैरसमज होतो. या सगळ्याची सुरुवात तुझ्यामुळे झाली आहे. तुला तुझ्या स्वतःच्या आईबद्दल प्रेम, माया, जिव्हाळा काही उरलेलं नाहीये. आई तुझा गैरसमज होतोय. या सगळ्याची सुरुवात तुझ्यामुळे झाली आहे. तू जर तिच्या आईला काही बोलली नसतीस तर काहीच झालं नसतं. आणि गिरिजाचं काय ग, तिच्या जागेवर कोणी असतं तर हेच केलं असतं. तुला जर कोणी बोललं असतं ना तर मी काय काय केलं असतं माहिती नाही मला. बस, मी बोलले पण तिनं मला सगळ्यांसमोर माफी मागायला लावली. ते नाही दिसत आहे तुम्हाला? ते बरोबर आहे? तुम्हाला मी चुकीची वाटतेय ना? देवा माझे प्राण घे रे, मला नाही यायचंय यांच्यात. मीना अगं असं काही बोलू नकोस ग. तू शांत हो, पाहू आधी शांत हो. बघा ना, माझा मुलगा माझ्या समोर तिची बाजू घेतोय. त्या गिरिजाने काय जादू केली आहे काय माहिती. हा माझा मुलगा नाही. तू माझा विक्रांत नाहीयेस. अहो, हा आपला मुलगा विक्रांत नाहीये. हा नाहीये माझा विक्रांत. माझा विक्रांत कुठेतरी हरवलाय. मीना कोणी कुठेही हरवलेलं नाहीये. सगळे इथेच आहेत. त्यामुळे तुझ्या मनातले सगळे विचार काढून टाक आणि पुढचा विचार कर. आता खरंच एवढ्या सहजासहजी हे सगळं विसरता येईल का? मला नाही जमायचं बाबा तुमच्यासारखं विसरायला. त्या गिरिजाचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमतायत. मी नाही सोडणार गिरिजाला. आई काय बोलतेस तू? बरोबर तेच बोलतीये. हे बघ विक्रांत, लक्षात ठेव, तुझ्या मनात गिरिजाबद्दल जे काही आहे ना ते आत्ताच काढून टाक.
कारण गिरिजा या घरची सून होणार नाही. निदान मी जिवंत असेपर्यंत तरी. आणि तरीही तुझा तो हट्ट असेल तर माझं मेलेलं तोंड बघशील. अगं आई, मी या घरची सून ठरवलेली आहे आणि ती रेश्मा आहे. तीच या घरची सून आणि तुझी बायको होईल. हे शक्य नाही आहे. काय? मी रेश्माशी लग्न नाही करणार. हो का? लाईफ पार्टनर म्हणून गिरिजाशिवाय मी अजून कोणाचाच विचार नाही करू शकत. अरे तुला काय झालंय बाळा? अरे एवढं सगळं होऊन सुद्धा परत तू त्याच मुलीचा विचार करतोयस. कारण मी प्रेम करतो तिच्यावर, खूप मनापासून प्रेम करतो. आणि माझा निर्णय ठाम आहे, तो कोणीच नाही बदलू शकत. मग माझा पण निर्णय ठाम आहे. आता रेश्मा बरोबर लग्नासाठी तुला कसं तयार करायचं हे मी बघतेच. अरे बोलले ना हळू जरा. प्राची, हाय बाय. हे जरा देवघरात ठेवून. बाय. हाय. नाही तुला वाईच वेळ असेल तर बोलायचं होतं. बोल ना. हा पण तू रागावणार नसशील ना तरच बोलते, नाही तर राहू दे. मला कळलं तुला काय बोलायचं ते. म्हणजे काकांबद्दल बोलायचं असणार, आणखीन काय? बोल. हे बघ बाय, जे काय होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. म्हणजे आतापर्यंत जे काय झालं ना ते चांगल्यासाठीच झालं असं समजून विसरून जा तू. बाय, हर्षूच्या लग्नाला भाऊ आणि वहिनींना बोलवायलाच पाहिजे. हे बघ, तुझा त्यांच्यावरचा राग जरा बाजूला ठेव आणि त्यांना लग्नाला बोलव. अगं लोक उगाच नावं ठेवतील ना. आई अगं बाय, अगं ऐकून तर घे. एक तर आईन साखरपुड्याच्या वेळेला मुहूर्तालाच ते नव्हते, आणि आता पण जर लग्नाला नसतील ना तर आपलेच नातेवाईक आपल्याला प्रश्न विचारते. आई अगं जे काही घडलंय ते विसरून जा असं कसं म्हणू शकतेस तू? बाय अगं काय काकांनी आपल्यासोबत काय काय वाईट केलंय हे पुन्हा ऐकून दाखवू का तुला? बाय, मला कळतं ग सगळं. कळतंय ना, मग वळत का नाहीये? आई जे झालंय ते मी विसरू शकत नाही, आणि उलट काका आपल्यासोबत जे वागले आहेत ना ते लागलंय मला. काही झालं तरी ते आपले आहेत ग. आपलं कोणी नाहीये इथे, आणि मुळात तू त्यांचा एवढा विचार का करतेस ना हेच कळत नाही मला. बाय, तू नातेवाईकांचा विचार करतेस ना ते माझ्यावर सोड. मी बघते त्यांच्याशी काय बोलायचं ते. हे बघ बाई, भाऊ आणि वहिनी या घरचे मोठे, त्यामुळे त्यांना त्यांचा मान मिळालाच पाहिजे. त्यांना जो काही मान द्यायचा होता ना तो आतापर्यंत खूप दिलाय, पण तरी ते सुधारले नाही. मला असं वाटतं ना ते लग्नात नसतील तर सगळ्यांनाच बरं वाटेल. काय बोलते तू? बरोबर आहे तेच बोलतीये. अगं आई तू बघितलं नाहीस का, साखरपुड्याच्या वेळी त्यांनी त्यांचे खरे रंग सगळ्यांना दाखवले. आणि बाकीच्यांचं सोड ग, सविता मॅडमचं पण हेच मत असेल की काकांना लग्नापासून लांब ठेवा. अहो या ना, या बसा, पाणी आणते मी. नाही बसत नाही,
घाईत आहे जरा. गिरिजा किंवा तिची आई आहे का? मला महत्वाचं बोलायचंय. काकी, ताई आणि आई आत गप्पा मारत बसल्यात. मी बोलून आणतो. ताई, बाहेर विघ्नेशच्या आई आल्यात. सविता मॅडम? हो. का? माहिती नाही, त्यांना तुम्हा दोघींशी काहीतरी बोलायचंय. चल. नमस्कार. नमस्कार. प्राची, बाय चाय टाक. नाही नाही, राहू दे. मला जरा महत्वाचं बोलायचंय. विघ्नेशचे एक काका अमेरिकेत असतात. ते सध्या इथे आले आणि काही कारणासाठी त्यांना विघ्नेशच्या लग्नाला येता येणार नाहीये आणि त्यांनी हर्षदाला बघितलं नाही. तेव्हा त्यांना तुम्हाला आणि हर्षदाला भेटायचंय. आपण उद्या भेटू शकतो का? मी काय म्हणाले ऐकलत ना? मॅडम चालेल, आम्ही येतो उद्या. आणि हो गिरिजा, तुझ्या काका काकूंनाही बोलव.